नमस्कार मित्रांनो. आखातातलं युद्ध आता फक्त इराण विरुद्ध अमेरिका अधिक इस्रायल असं राहिलेलं नाही आहे. ते आता अमेरिका, इस्रायल आणि ज्या आखाती देशांवर हल्ला केला जातो आहे ते देश आणि विरुद्ध इराण असंही राहिलेलं नाही आहे. एका प्रकारे हे युद्ध जागतिक युद्ध झालेलं आहे. पण जागतिक युद्ध झालं असलं तरी त्याला विश्वयुद्ध वगैरे म्हणणं काही योग्य होणार नाही, कारण विश्वयुद्ध हे जगभर लढलं जातं आणि त्याच्यामध्ये होणारी हानी, त्याच्यामध्ये मारले जाणारे लोक हे लाखांमध्ये असतात. त्या मानाने या युद्धामध्ये अंदाजे आत्तापर्यंत 2-1 हजार लोक मारले गेलेत. हा आकडा मोठा आहे, पण तरी देखील तुम्ही रशिया युक्रेन युद्ध बघितलं किंवा आफ्रिकेत होणारी युद्ध बघितली, यादवी बघितली, तर या तुलनेत हा आकडा तुलनेने कमी आहे. पण तरी देखील हे युद्ध जागतिक आहे. याच्या पलीकडेही जाऊन या युद्धामध्ये आता समस्त पुरोगामी मंडळी उतरलेली आहे. ज्या लोकांना इराण कुठे आहे हेही माहिती नव्हतं, किंवा ती होर्मुझची सामुद्रधुनी ती किती खोल आहे, जहाज जाऊ शकतं का नाही जाऊ शकत, याचं काही देणं घेणं नव्हतं, काही संबंध नव्हता, असे लोक आता युद्धावर बोलायला लागलेले आहेत. कारण त्यांच्यासाठी हे युद्ध निमित्त आहे. कशाचं निमित्त आहे तर डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना हरवण्याचं, नरेंद्र मोदींना हरवण्याचं, कदाचित इतर त्या देशामध्ये जे जे सत्ताधारी असतील, कदाचित पाकिस्तानमध्येही शहबाज शरीफ असतील, किंवा ऑस्ट्रेलियामध्ये अँटोनी अल्बानिझी असतील, ब्रिटनमध्ये कीर स्टार्मर असतील, जे कोणी असेल त्या देशात आपल्या देशातला राज्यकर्ता हा कसा नालायक आहे आणि त्यांनी या युद्धामध्ये देशाची कशा प्रकारे बेआबरू करून घेतलेली आहे. ज्यांचा या युद्धामध्ये सहभाग आहे तो सहभाग का आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध रोष, ज्यांचा सहभाग नाही आहे त्यांना तुमची एवढी पण लायकी नाही आहे, हैसियत नाही की तुम्हाला कोणी बोलवत नाही. म्हणजे कीर स्टार्मर यांची अवस्था अशी आहे की एका वेळेस जगावर राज्य करणारे ब्रिटन आणि फ्रान्स या युद्धात नेमकं काय करतायत त्यांनाच कळत नाही. एकदा म्हणतात ते सहभागी आहेत, एकदा म्हणतात सहभागी नाहीत, एकदा ते बोट पाठवतात, अमेरिका म्हणते तुमच्या बोटीची गरज नाही. फ्रान्सनी पण चार्ल्स द गॉल मोठी विमानवाहू युद्धनौका पाठवले, पण या युद्धनौकेने काही इराण विरुद्ध कारवाई केली आहे किंवा काही केलं आहे किंवा ऑइल टँकर बाहेर काढण्यास मदत केली, काही समजायला मार्ग नाही आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे हे युद्ध आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरण्याचा एक उद्योग झालेला आहे. अर्थात डोनाल्ड तात्या ट्रम्प यांच्यावर सगळ्या जगातले लोक खूप 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 प्रेम करतात आणि त्यामुळे ट्रम्प तात्या काही बोलले, त्यांनी काही केलं, काही नाही केलं, सगळ्याची बातमी होते. आणि त्यामुळे आपला जो राग ट्रम्पबद्दल आहे तो कधी 7 दिवसापूर्वी झाला असेल, महिनाभरापूर्वी आला असेल, वर्षभरापूर्वी आला असेल, 5 वर्षापूर्वी जेव्हा ते आधी अध्यक्ष होते तेव्हा असेल, तो राग वसूल करून घेण्याचा हे युद्ध म्हणून एक चांगली संधी आहे. आणि त्या निमित्ताने अनेकांना इराणचे सर्वोच्च नेते, नवीन झालेले सर्वोच्च नेते मुश्ताबा खोमेनी यांनी त्यांचा आवाजही आतापर्यंत कधी ऐकला नसेल, ते अचानक कोणी मोठे हिरो वाटायला लागलेत की बघा यांनी ट्रम्पला धडा शिकवला, यांनी नेतान्याहूला धडा शिकवला, यांच्यामुळे कदाचित मोदींना, कीर स्टार्मरना, शहबाज शरीफना, इतर कोणाकोणाला त्या देशातल्या नेत्यांना धडा शिकवता येईल. आणि त्यामुळे पुरोगामी वर्गात तर खास करून याची एक लाट आलेली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की इराणमध्ये या युद्धामध्ये परवा काय होणार ते महत्त्वाचं आहे. परवा म्हणजे 14 मार्चला नाही, कारण आज 12 मार्च आहे, उद्या 13 मार्च, परवा काय होणार आहे. इंग्रजीमध्ये त्याला जसं म्हणतात की डे आफ्टर टुमॉरो, म्हणजे पुढचा टप्पा काय असेल त्याचा आपण अंदाज करतो, पण पुढचा टप्पा काय असेल ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आत्ता असं दिसतंय, म्हणजे आत्ताची स्थिती, युद्धात स्थिती बदलू शकते. दुसऱ्या महायुद्धात कोणालाही वाटलं नव्हतं की रशिया जो मार खात होता, सोव्हिएट रशिया, आणि नाझी फौजा ज्या वेगाने कूच करत होत्या ते बघता मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग आणि हे जे सगळे स्टॅलिनग्राड, सगळी शहरं ते सहज ताब्यात घेणार असं दिसत होतं. आणि स्टॅलिनग्राडच्या लढाईत पारडं फिरलं. आणि त्यामुळे तसं युद्धामध्ये, लढाईमध्ये कधीही पारडं फिरू शकतं. पण आत्ताचं जे आकलन आहे, आत्ता जे चित्र दिसतंय, त्याच्यात असं दिसतंय की इराणनी
यामध्ये सगळ्यांची अडचण करून ठेवलेली आहे. अमेरिकेचा अंदाज चुकला. इस्रायलच्या दृष्टीने विचार करायचा तर युद्धाची उद्दिष्ट वेगळी होती, ती बऱ्यापैकी साध्य झाली. बाकी इराणमध्ये लोकशाही नांदेल नाही नांदेल, एका पक्षाचं सरकार असेल, हुकुमशाही असेल, धार्मिक सत्ता असेल. इस्रायलचा दृष्टिकोन साधारणतः असं होतं की इराणमध्ये कुठलंही सरकार असेल तर ते आपल्या विरुद्धच असणार आहे आणि त्यामुळे संधी मिळाली तर ठोका त्यांना, असाच एवढाच दृष्टिकोन होता. पण अमेरिकेला मोठा विचार होता आणि त्यामुळे अमेरिकेचं जे आत्ता धोरण आहे ते कुठेतरी फसल्यासारखं वाटतं. याच्यामध्ये जे आखाती देश आहेत, सौदी अरेबिया, कतार, ओमान, UAE, बहारीन, या सगळ्यांची अवस्था तर तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं अशा प्रकारची झालेली. म्हणजे ते एकतर इराणवर प्रचंड संतापले आहेत. याचं कारण यांच्यापैकी अनेक देशांनी चोरून का होईना आत्तापर्यंत इराणची बाबापुता केली. म्हणजे त्याला असं कुरवाळलं की माझ्या विरुद्ध हल्ला करू नको बाई, काही कर. म्हणजे जरी या देशांचे इराणबद्दल प्रचंड मतभेद असले इराणबाबत, तरी त्यांच्यापैकी कतारसारख्या देशांनी, अगदी UAE सारख्या देशांनी इराणला सांभाळून घेतलं की माझ्या विरुद्ध येऊ नकोस. पण ज्या प्रकारे इराण आज इस्रायलपेक्षा याच देशांवर जास्त हल्ले करतोय, त्याच्यामुळे ते इराणवर प्रचंड संतप्त आहेत. दुसरीकडे ते अमेरिकेवरही संतप्त आहेत, कारण यांच्यापैकी अनेक देशांनी अमेरिकेच्या उच्च पदस्थांची खाजगी संभाषणात सांगितलं होतं की बाबा तुम्ही युद्ध सुरू करताय, युद्ध सुरू करणं सोपं आहे पण ते थांबवणं सोपं नाही आहे, आणि हे युद्ध जर फसलं, तुमचा जर डाव फसला तर याचा भुर्दंड आम्हाला सहन करावा लागेल आणि त्यामुळे युद्ध सुरू करू नका, हे युद्ध होऊ नये म्हणून त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. एवढंही सांगितलं की आमचे एअर बेस तुम्हाला वापरता येणार नाही. पण पहिल्या दिवशी जेव्हा अमेरिका आणि इस्रायलला मोठं यश मिळालं तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांनी सांगितलं चला आता मी उतरतो युद्धात, आम्ही मदत करतो तुम्हाला. पण नंतर पुन्हा लक्षात आलं की पुन्हा डाव फसलेला आहे. पण त्यामुळे आखाती देशांचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे भारतासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, अमेरिकेचं नुकसान झालं तरी अमेरिकेला फरक पडत नाही, कारण अमेरिका आज जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश झालेला आहे. अगदी रशिया आणि सौदी अरेबिया मिळून जेवढं तेल उत्खनन करतात तेवढं अमेरिका उत्खनन करतो आणि आता अमेरिका रिफायनरीही मोठ्या प्रमाणावर बनवत आहे. शेवटची रिफायनरी अमेरिकेत 50 वर्षापूर्वी बनली होती, आता रिलायन्सच्या मदतीने आणि आणखीनही रिफायनरी सुरू करतील. आणि त्यामुळे तेलाचे भाव वाढतात तेव्हा अमेरिकेत आपल्यासारखं रेशनिंग नाही आहे, अमेरिकेत सरकार किमती ठरवत नाही आणि त्यामुळे तेलाचे भाव वाढतात तेव्हा अमेरिकन नागरिकांना त्याचा भुर्दंड पडतो, त्रास होतो, पण अमेरिकेच्या तेल कंपन्यांना बक्कळ नफा होतो. आणि त्यामुळे उद्या जर परिस्थिती अडचणीची झाली तर अमेरिकन सरकार त्यांना कर लावून किंवा त्यांच्याकडनं पैसे काढून घेऊन ते जनतेपर्यंत देऊ शकते आणि त्यामुळे अमेरिकेचं याच्यात फारसं नुकसान होत नाही. अमेरिकेला काही प्रमाणात महागाईची झळ सहन करावी लागेल, पण याच्या पलीकडे अमेरिकेचं नुकसान नाही. भारताचं नुकसान आत्ता तेलाच्या बाबतीत कमी आहे कारण आपण रशियाकडनं तेल विकत घेतोय, पण आखात जर बंद राहिलं तर भारताचं जबरदस्त नुकसान होणार आहे. सगळ्यात जास्त नुकसान युरोपीय महासंघाचं होणार आहे आणि तसंच आसियान देशांचं होणार आहे, जपानचं होणार आहे, कोरियाचं होणार आहे. पण त्याच्या खालोखाल भारताचंही नुकसान होणार आहे. चीनच्या तुलनेत भारताचं नुकसान जास्त होणार आहे आणि त्यामुळे भारताला या गोष्टीकडे नीट काळजीपूर्वक बघायची गरज आहे की आपला नेमका हेतू याच्यामध्ये काय आहे. कारण आपल्याला एकीकडे महासत्ता व्हायचं असतं, पण महासत्ता म्हणजे तुम्हाला अनेकदा असे धंदे करावे लागतात की जे नैतिकतेच्या आधारावर, कायद्याच्या आधारावर त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. आणि त्यामुळे महासत्ता जर व्हायचं असेल, व्हायला कोणी सांगितलेलं नाही आहे, पण जर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःचे हात गंदे करणे पडते. ही वस्तुस्थिती आहे. जर कोणी असेल, चीन असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, कोणालाही असेल. आणि त्यामुळे भारताला हे ठरवायचं आहे की या आखाती देशांमध्ये आपण खरोखरच आम्ही यांच्यासोबतही आहोत, त्यांच्यासोबतही आहोत, असेही आहोत, तसेही आहोत, हे आहोत का? कारण युद्ध झालं की तुम्हाला बाजू घ्यावी लागते. एक तर तुम्ही माझ्यासोबत आहात किंवा तुम्ही माझ्या विरोधात आहात. तुम्ही तळ्यात मळ्यात करू शकत नाही. तुम्ही तात्पुरतं थोडा काळ तुम्ही बार्गेनिंग करून इकडनं तिकडनं दोन्ही साईडकडनं किंमत वसूल करू शकता किंवा दोन्ही बाजूंकडनं सवलती मिळू शकता, पण तरी देखील तुम्ही पूर्णपणे तटस्थ राहू शकत नाही. आणि जेव्हा विषय भारताच्या हिताचा आहे तेव्हा भारताला याबाबत निर्णायक भूमिका घ्यावी लागते. कारण आत्ता असं दिसतंय की इराण जबरदस्त नुकसान सहन करूनही कदाचित इराण
युद्धाची ही फेरी जिंकेल. कारण आत्ता इराणला कसं त्या जागेवर जे बसलंय मोक्याच्या जागी इराण, आणि तिकडनं जे तेलाचे टँकर किंवा इतर सगळी जहाजं त्याच्यावर सुसाईड बॉम्बिंग करून किंवा समुद्र सुरुंगाद्वारे हल्ले करून काहीतरी म्हणजे त्याला अटकाव करण्याचं कसं करायचं याचं उत्तर कोणाकडे नाही. आणि ट्रम्प यांचा पेशन्स संपला तर ते हात काढून घेतील. मग काय करायचं हा प्रश्न आहे. आणि मग जसा तो प्रश्न आखाती देशांसाठी आहे तसा तो भारतासाठीच्या 2 गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. कारण आखातातलं आपलं स्थान वाढवणं. प्रश्न असा आहे की 1971 पर्यंत म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात आणि त्याच्यानंतरही भारत या भागाला सुरक्षा पुरवणारा देश होता. याचं कारण म्हणजे या सगळ्या देशांची लोकसंख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे भारत त्यांना सुरक्षा पुरवणार होता. आता भारत ही भूमिका बजावू शकेल का? अमेरिकेलाही हळूहळू या भागातनं आपला पाय काढता पाय घ्यायचाच होता. कारण अमेरिकेचं उद्दिष्ट चीनला घेराव घालणं आहे, चीन विरुद्ध कारवाई, चीनला वेढा घालणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट आहे. आणि त्यामुळे अमेरिकेला वाटलं जर इराणची राजवीट कोसळली तर तेल आपल्याला मिळू शकेल, प्लस या भागातला जो सुरक्षेचा जो खर्च आहे, इथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करावी लागते, ती डोकेदुखी कारण याच्यातलं सगळे जे व्हिलन्स आहेत ते सगळे संपतील. पण आता जर असं होणार नसेल आणि अमेरिकेला तिथे भविष्यात सुरक्षा पुरवायची नसेल किंवा आखाती देशांचा अमेरिकेवर विश्वास कमी झाला असेल तर भारत ही पोकळी भरून काढतो का? पोकळी भरून काढायची तर तुम्हाला बाजू घ्यावी लागेल. आज भारताने एका प्रकारे आखाती देशांची बाजू घेऊन इराण विरुद्ध टीका केली. इराण जे हल्ले करते आखाती देशांवर त्याची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये निंदा करण्यात आली. पण त्याच्यात 135 देशांनी का 138 देशांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलं. त्याच्यात भारतही होता. चीन आणि रशिया त्याच्यात तटस्थ राहिले. त्यांनी त्या ठरावाला पाठिंबा दिला नाही, विरोधही केला नाही पण पाठिंबाही दिला नाही. पण भारताने पाठिंबा दिला, ही गोष्ट समजणं महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, इराण जरी आत्ता जिंकत असल्यासारखं दिसला असला तरी उपद्रव मूल्याशिवाय आत्ता इराणच्या हातात काही नाही. इराणचं नुकसान एवढं जबरदस्त झालेलं आहे की नुकसान भरून काढायला भविष्यात इराण त्याच्यामध्ये अशा काही अटी शर्ती ठेवेल ज्याच्यामध्ये चीन आणि रशियाची भूमिका असेल, भारताची भूमिका असेल असं मला, जरी भारत आत्ता दोन्ही बाजूंशी बोलत असेल, दोन्ही बाजूंशी बोलू शकत असेल तरी भविष्यात जर काही समझोता झाला तर त्याच्यामध्ये इराण रशिया आणि चीनला ओढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे भारताला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे की परवा काय होणार आहे, उद्याच्या बाबतीत साधारणतः काय होणार आहे याचा अंदाज आहे. अमेरिका युद्ध थांबवेल काही दिवसामध्ये, इराण हल्ले करत राहील, त्रास होत राहील, आखाती देश इराणला खंडणी, त्यांना काही शेवटी कोणाशी तरी सुरक्षा हवी आहे तर ते इराणलाही खंडणी देतील. ती खंडणीचे पैसे असतील ते तेलाच्या भावात किमतीमध्ये ती वाढ होईल. पण परवा काय होणार, परवाचा किंवा दीर्घकाळ लॉंग टर्म मधला मिडल ईस्ट कसं असायला पाहिजे, पश्चिम आशिया कसा असायला पाहिजे, त्याला आपल्याला आकार द्यायचा असेल तर ही वेळ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी आपली रणनीती तयार असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.